सध्या पेरूचा हंगाम सुरू आहे। बाजारात विविध जातीचे कच्चे अर्धवट पिकलेले पेरू फळे मोठ्या प्रमाणात दिसत आहेत। हे पेरू आपण लहान मुलांना, वयस्क लोकांना खाण्याकरिता देताना संकोच करतो। पेरू खाल्ल्याने सर्दी होईल, खोकला होईल, गळा खराब होईल, अगदी अशाच भीतीपोटी आपण सुद्धा बऱ्याचदा पेरू खाणे टाळतो। वैद्यकीय दृष्ट्या बघितलं तर असं काही नाहीये बरं का। तुम्हाला ठाऊक आहे, या पेरूचे अनेक पौष्टिक फायदे आहेत। तेच फायदे आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी डॉक्टर श्यामल आणि आपण बघत आहात आमचे यूट्यूब चॅनल शेतीचा न्यूटन तंत्रज्ञान आपल्या हातात। पेरूचे फळ आणि पेरूच्या झाडाची पाने दोन्ही देखील औषधी गुणधर्म देतात। हिवाळ्यात बाजारात मिळणारे तसेच बहुतांश वेळा दुर्लक्षित होणारे पेरू किती गुणकारी असू शकतात हे कळाल्यावर अनेकांना आश्चर्यच वाटेल। दिसताना साधा पण शरीराला तरतरी देणारा आणि रोगापासून बचाव करणाऱ्या पेरूच्या सेवन केल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढते। पेरूमध्ये संत्र्यापेक्षा जास्त व्हिटॅमिन सी असते, जे रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आणि शरीराला संसर्ग आणि आजारापासून वाचवण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे। तसेच पेरूमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतात, ज्यामुळे आतड्यांची हालचाल सुधारते आणि बद्धकोष्ठता टाळण्यास मदत होते। पेरूच्या बिया सुद्धा उत्तम रेचक म्हणून काम करतात। तसेच पेरूचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्याने ते मधुमेहींसाठीही फायदेशीर आहेत, कारण ते रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवण्यास मदत करते। तसेच पेरूमध्ये असलेले पोटॅशियम आणि फायबर हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे। पेरू रक्तदाब नियंत्रित करण्यास देखील मदत करू शकतो। त्याचप्रमाणे पेरू व्हिटॅमिन ए, बी कॉम्प्लेक्स जसे की व्हिटॅमिन B1, B2, B3, B6, व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन ई यासारख्या अनेक जीवनसत्वांचा चांगला स्रोत आहे। तसेच यामध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, कॅल्शियम, लोह यासारखे खनिजे देखील भरपूर प्रमाणात असतात। व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंटमुळे पेरू त्वचेला तरुण ठेवण्यास तसेच नुकसानीपासून वाचवण्यास मदत करते। पेरूमध्ये फायबर आणि प्रथिने असतात, त्यामुळे पोट भरलेले राहते आणि वजन नियंत्रणास मदत होते। तसेच पेरू खाल्ल्याने आपल्याला कोणताही अपाय होत नाही, त्यामुळे प्रत्येक वयोगटातील सगळ्यांनी पेरू खा आणि भरपूर पोषण घ्या, पण निरोगी राहा। आपल्याला आजचा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल कमेंट करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आमचे चॅनल सबस्क्राईब करा। तसेच बेल आयकॉनला दाबायला विसरू नका। धन्यवाद।